यानंतर बघूयात, एकीकडे संपूर्ण राज्याचं मुंबईकडे लक्ष असताना मुंबईपासून शेकडो किलोमीटर दूर असणाऱ्या एका महापालिकेत अख्खं राजकारण फिरवणारी घडामोड घडते. चंद्रपुरात सत्ता स्थापनेसाठी भाजपनं चक्क ठाकरेंच्या शिवसेनेचं समर्थन मागितलं असून आणि त्यासाठी महापौर पदाची ऑफर देण्यात आल्याचं समजतंय. चंद्रपुरात पक्षांतर्गत वाद काँग्रेसच्या मुळावर. भाजपची ठाकरेंच्या शिवसेनेला ऑफर. ठाकरेंच्या शिवसेनेला महापौर पद देणार. काँग्रेसला सत्तेबाहेर ठेवण्याची खेळी. चंद्रपूर महानगरपालिकेच्या निवडणूक निकालानंतर सत्तेसाठी राजकीय डावपेच टाकण्यास सुरुवात झाली आहे. भाजपनं काँग्रेसला सत्तेबाहेर ठेवण्यासाठी हालचाली सुरू केल्या असल्याचं बोललं जातंय. चंद्रपूर महानगरपालिकेत काँग्रेस 27 जागा मिळवून सर्वात मोठा पक्ष म्हणून पुढे आलाय. मात्र वडेट्टीवार आणि प्रतिभा धानोरकर यांच्यातील अंतर्गत वादामुळे काँग्रेसचा सत्ता स्थापनेचा मार्ग कठीण होण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे 23 जागा मिळवलेल्या भाजपनं सत्तेसाठी जुळवाजुळव सुरू केली आहे. भाजपनं ठाकरेंच्या शिवसेनेला महापौर पदाची ऑफर दिल्याची चर्चा आहे. भाजपचे आमदार किशोर जोरगेवार यांनी ही ऑफर दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. चंद्रपूर मनपामध्ये एकूण 66 जागा आहेत. सत्ता स्थापनेसाठी 34 या बहुमताच्या आकड्याची गरज आहे. सद्यस्थितीमध्ये कोणाकडेही स्पष्ट बहुमत नाही. काँग्रेस आघाडीत काँग्रेस 27, काँग्रेस समर्थित जनविकास सेना 3 असे एकूण 30 नगरसेवकांचं संख्याबळ काँग्रेस आघाडीकडे आहे. बहुमतासाठी काँग्रेस आघाडीला 4 नगरसेवकांची आवश्यकता आहे. तर भाजप शिवसेना युतीत भाजप 23, शिंदेची शिवसेना 1 असे एकूण 24 नगरसेवकांचं संख्याबळ आहे. महायुतीला बहुमतासाठी 10 नगरसेवकांचं संख्याबळ आवश्यक आहे. शिवसेना युबीटी 6, वंचित बहुजन आघाडी 2 असे एकूण 8 नगरसेवक आहेत. अपक्ष 2, बसपा 1, MIM 1 हे पालिकेतील एकूण संख्याबळ आहे. भाजप समोरील पर्याय बघितला तर भाजप 23, शिंदेची शिवसेना 1, ठाकरेंची शिवसेनेचं बोललं जातंय. मी आपल्या माध्यमातून सर्वांना सांगितलं तर मला जो भाजप आमचा शिवसेनेचा जो महापौर करणार आम्ही त्याच्यासोबत जायला तयार आहोत. आता आणि ऑफरची गोष्ट आम्ही कोणाला ऑफर त्याच्या विषयी मी आपल्या माध्यमातून सर्वांसमोरच बोललो का मला जो महापौर बनल शिवसेनेचा महापौर बनवेल मी त्याच्यासोबत जायला तयार आहे. म्हणजे तुम्ही भाजप सोबत देखील जाऊ शकता. मी तुम्हाला आता सांगितलं मला जो महापौर करेल मी कोणासोबत पण जायला तयार आहे. तो प्रश्नच नाही. एकीकडे काँग्रेसच्या अंतर्गत वादानं सत्ता स्थापनेचा मार्ग खडतर झाला असतानाही इथं भाजपमध्येही ठाकरेंच्या शिवसेनेचा पाठिंबा घेण्यावरून 2 गट पडलेले दिसतायत. ठाकरेंच्या शिवसेनेला महापौर पद देणार नसल्याची ठाम भूमिका सुधीर मुनगंटीवार यांनी घेतली आहे. काँग्रेसचा एक गट आमच्या संपर्कात असल्याचा दावा त्यांनी केलाय. की महापौर पद हे कोणत्याही परिस्थितीमध्ये कोणालाही देता येतच नाही. आवश्यकता असेल तर आम्ही विरोधात बसू. आम्ही विकास कार्य करण्यामध्ये विरोधात बसून आमच्या नगरसेवकांच्या प्रभागामध्ये जीवातून काम करू. पण शहराच्या प्रगतीसाठी उन्नतीसाठी महापौर भाजपचाच करावा लागेल. या शहरामध्ये विकासाचा विश्वास आमच्यावर आहे. त्या माध्यमातून काँग्रेसच्या काही नगरसेवकांची इच्छा आहे. पण प्रत्येकाला एकच वाटतं की मी यायला तयार आहे, तुम्ही थोडा मोठा गट करा. सुधीर भाऊ जे बोलले असतील ते त्यांच्याच पक्षातला जो दुसरा गट आहे त्याच्या अनुषंगाने बोलले. नाही काँग्रेसचा नाही, त्यांना त्यांचाच जो भाजपचा दुसरा गट आहे ते बोलायचं असेल आणि बोलताना काही काँग्रेस उल्लेख झाला असेल. आता त्यांना पक्ष फोडण्यात, कुटुंब तोडण्यात त्यांच्या पक्षाचा हात खंडणार आहे. राज्यातील बहुतेक महापालिकांमध्ये वर्चस्व मिळवलेल्या भाजपला चंद्रपुरात आपल्या जुन्या राजकीय मित्राची गरज लागणार आहे. त्यामुळे इथला सत्ता स्थापनेचा पेच अधिकच रंगतदार झालाय. आता काँग्रेस काय भूमिका घेतं याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. मात्र ठाकरेंची शिवसेना किंग मेकर असणार हे स्पष्ट झालंय. हैदर शेखसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 मराठी, चंद्रपूर.